राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षातील काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारासाठी काम केले नाही किंवा महाविकास आघाडीसाठी काम केले, अशा तक्रारी भाजपाच्या उच्चस्तरीय बैठकीत वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत करण्यात आल्या, असे सूत्रांनी सांगितले. लोकसभेसाठी जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा उशिरा झाल्याने प्रचारासाठी अवधी मिळाला नाही आणि गोंधळ झाल्याने विधानसभेसाठी महायुतीचे जागावाटप आणि उमेदवार निश्चित ती लवकर व्हावी, अशी मागणीही प्रदेश नेत्यांनी वरिष्ठांकडे केली आहे. मात्र बैठकीत पवार व शिंदे गटातील नेत्यांबाबत भाजप नेत्यांनी कोणत्याही तक्रारी किंवा उल्लेखही केला नाही. महायुतीतील पक्षांमध्ये भांडणे लावण्यासाठी हा अपप्रकार केला जात आहे, असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केले. भाजपाचे महाराष्ट्रासाठीचे प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विन वैष्णव, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह प्रदेश विस्तारित समितीतील नेत्यांच्या बैठकीत शुक्रवार व शनिवार रात्री चर्चा झाली. विधानसभेच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येत असून लोकसभा निवडणुकीत त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला मिळालेली मते, आलेल्या अडचणी व वाद, महायुतीतील आमदार, पदाधिकारी व नेत्यांच्या भूमिका आणि त्यांनी काम केले किंवा नाही, मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, विधानसभेत जिंकून येऊ शकेल असे संभाव्य उमेदवार आदी मुद्द्यांवर 2 दिवस चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. विधान परिषदेत विरोधात मतदान केल्याचे आमदारांच्या विरोधात पक्षाने कारवाई केली असून भविष्यात काय कारवाई केली हे स्पष्ट होईल, असे काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ यांनी शुक्रवारी सांगितले असले तरी पक्षाने या आमदारांची नावे जाहीर करण्याचे टाळले. फुटीरांमधील 2 नावांमुळे पक्षाची पंचाईत झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 मते फुटल्याचा संशय आहे. विरोधात मतदान केलेल्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले होते. पण आठवडा उलटला तरी कारवाईबाबत पक्षाकडून अद्याप काहीच जाहीर करण्यात आलेले नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ आणि पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नैथला यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. फुटीर आमदारांच्या विरोधातील कारवाई जाहीर केली जाईल, अशी प्रदेश पदाधिकाऱ्यांना अपेक्षा होती. फुटीर आमदारांची नावे आम्हाला समजली आहेत, त्यांच्या विरोधात कारवाई झाली आहे, ही कारवाई करण्यात आली आहे, लवकरच समजेल, असे मोघम उत्तर के. सी. वेणुगोपाळ यांनी पत्रकार परिषदेत दिले.